देवळ्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई. 3.50 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व वाहनासह 4.13 लाखांचा मुद्देमाल जप्त. एक ताब्यात. अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाने देवळा शहरात गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई करत 3,63,282 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व 1.5 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 4,13,282 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे सह-आयुक्त शशिकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त संदीप देवरे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रतीक भड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे रविवार दिनांक 31 रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास शहरातील निमगुळी परिसरात शारदादेवी विद्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान रामचंद्र निळकंठ जगदाळे यांच्या मालवाहू वाहनातून MH41 AG 1164 प्रतिबंधित गुटखा मालाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. तपासणीमध्ये वाहनात गुटख्याचा साठा आढळून आला. कारवाई दरम्यान रामचंद्र जगदाळे यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांनी गाडी ताब्यात घेतली व प्रतीक भड यांनी प्रसंगावधान राखत पाठलाग करून जगदाळे यास शिताफीने पकडले. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुटखा व सुगंधित तंबाखू विरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. जिल्ह्यात अवैध साठा, वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा प्रकारांविषयी माहिती प्रशासनाला द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे संदीप देवरे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नाशिक यांनी सांगितले. राज्यात गुटखा विक्री व साठवणुकीवर बंदी असतानाही छुप्या मार्गाने त्याची वाहतूक होत असल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा.